त्यातून छान अशी ताजी आणलेली कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली. तर इथं मी थोड्याशा मिरच्या आणि लसूण घेतला आहे. त्यात जिरं टाकून ते वाटण करून घ्यायचं आहे. तर इथं कोथिंबीरीत मी 2 चमचे बाजरीचं पीठ, बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि हे केलेलं वाटण घालून हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, लागेल तसंच पाणी घालायचं आहे. आता ह्या गोळ्याला आपण तेल लावून छान अशा वड्या करून घ्यायच्यात आणि वड्या 21 मिनटं उकडून घेऊयात आपण, म्हणजे आपल्या वड्या मस्त अशा उकडल्या जातील. आता इथं मी एक कढईमध्ये पाणी ठेवून वड्या उकडून घेते आणि जेव्हा आपल्या वड्या उकडतात त्या लगेच कापायच्या नाहीत. थोड्या वेळ त्या थंड होऊन द्यायच्या आणि नंतर तळायच्या, कारण की थंड झाल्यावर त्या कट करताना व्यवस्थित कट होतात. नाही तर मग तुम्ही जर त्या गरम गरम वड्या पाडल्या तर त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते. तिथं आपल्या खमंग अशा वड्या तळून झाल्यात. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.